तर नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आहे नवीन पाऊस पडला आहे. नमस्कार मंडळी. ही भाची स्वस्तिका आणि ही सुद्धा भाची संस्कृती. तर आज बघा, कोकणात पहिला पाऊस पडला आपला मे महिन्यातला. तुम्हाला दाखवते बघा, ह्या बाजूला इकडे, ह्या बाजूला इकडे आमचं काकांचं घर आहे. वातावरण बघा कसं छान, असा मस्त थंड वारा आणि मातीचा वास सुटला. आणि ते समोर पाऊस पडून गेलेला आहे आता, म्हणजे तर जोरात होता पाऊस, जवळ अर्धा 40 मिनटं पाऊस होता त्या बाजूला. इकडे अजून तरी नॉर्मल आहे पाऊस. आणि ते समोर बघा पाणी कसं साचले, ते पाणी साचतं कारण थोडा नॉर्मल खड्डा वगैरे आहे इथे. तर तुम्हाला ह्या बाजूचं दाखवतो, मस्त छान असं क्लायमेट. तर तुम्हाला ह्या बाजूचं दाखवतो. काय करते स्वस्तिका? हे बघा, स्वस्तिका माझी भाची पावसाचा आनंद घेते. झोप नाही आली का तुला? काय का मस्त बघते ती बघा. आता छान असा वारा आला ह्या बाजूचा. इकडे बघू शकताय बघा, इकडे वातावरण असा खूप असा काळे ढग आलेले आहेत. ह्या बाजूला आहे बघा, आणि या बाजूला इकडे गोरेगाव आहे, मानगाव आहे, तिकडे पाऊस जास्त पडतोय. तर विजा वगैरे चमकते, गडगडतोय. हा इकडे समोर आमच्या काकांचं घर आहे. पाऊस इथे येऊन गेलेला आहे आणि पप्पा इकडे कचरा काढते बघा. कचरा वगैरे पडलेला, धूळ वगैरे, माती. इथे आमच्या वटीवर सुद्धा भरपूर माती वगैरे आलेली. आम्ही आता साफ करून पाणी वगैरे मारून साफ केला आहे, सराटा वगैरे. आणि पाणी एवढा गढूळ आला ना की पत्र्यावरचा, हा बघा तिथेच लावला होता मी आता. कारण पत्र्यावर कसा वरती खूप माती वगैरे असते ना, ती माती वगैरे सर्व वाहून येते पहिला पाऊस पडला का. हे पप्पा आमचे, हे बघा इकडे, या बघा पावसात भिजते ते. हा इकडे आला प्रफुल्ल पालकर, माझा मित्र आलाय. ते भिजलाच नाही का प्रफुल्ल? का भिजायचा? या बाजूला आमचे नारळ, 6 नारळ पडले आमच्या नालीवरचे. 4 नारळ आमचे डायरेक्ट पप्पा खाली होते, म्हणजे पावसाच्या आधी वादळ सुटला होता. 4 नारळ पडले असे डायरेक्ट धापकन एकदम. आणि नंतर मग एक एक पडला असं. कसला क्लायमेट बघा सुटला. आमचं घर आहे इकडे बघा, कोकणातलं घर. तर अजून विज वगैरे चमकतात इकडे. एवढ्या बाजूला आमच्या काकांचा, आमचा मोठा घर आहे इकडे. आणि पाणी तुंबलेलं आहे, कारण इकडे पाणी जायला कुठं रस्ताच नाही. कारण या बाजूला उंच भाग आहे इकडे, आणि त्या बाजूला पण तिकडे उंच भाग आहे. तर पाणी इथेच मुरतो, वरून येणारा सर्व पाणी इथेच. आणि आमच्या जो पागोळ्याचं पाणी पडतं तो इकडे. तर एकदम क्लायमेट एकदम छान झालं, मस्त गावाला. आणि मे मधला पाऊस पहिला पडतो तिच्यावर, त्याच्यामुळं मातीचा वास येतो, सुगंध असा एकदम. वास बोलू नाही शकत आपण, सुगंध. ही भाची बघा आमची स्वस्तिका. काय गा इकडे बघ, कोण आहे? आता पावसाचा आनंद घेतली. काय झालं, काय झालं? रडते रडते. कसं वाटतो आता? मस्त मस्त गारगार. तिला आता मस्त वाटते, थंड थंड एकदम. झोपायला आता ती. पाऊस आला, पाऊस आला. अजून वारा सुटलाय बघ या बाजूला एकदम. विषय उडायला लागले. आंबे पडले असते, त्याच्यावर आंबे आले वाटतं. ते बघ दिसते. हा आले ते बघ, भरलं एकदम मस्त भरलेला आहे आंबा. आलीच आंब्या ना बघ, भेटले तर. कालमाचे नाही भेटणार आंबे. गीता आहे चालले आंब्याना. आता वारा वगैरे गेला आहे, आता रिमझिम पाऊस चालू आहे. आई आणि गीता आहे गेली आंब्याना. तर मंडळी, कसा वाटला ब्लॉग आजचा? पाऊस पडल्यानंतर लोक गावची आंबे बघायला जातात. तर आई आणि गीता गेले आता, आणि पोरं पण गेलेत, गावातले मित्र वगैरे जे आले.
आता 12 तारखेला आमच्या इकडे सप्ताह आहे, वर्धापन दिन आहे. आता क्लायमेट एकदम छान झाला आहे आणि खूप अशी रात्री मस्त छान अशी झोप लागणार आहे. हा इकडे काकांचं घर आहे आमचं बघा. बाथरूमला संडासची टाकी खोदलेली आहे त्यांनी आणि या बाजूला इकडे नळ वगैरे ते घेणार आहेत. बरं आता नारळाच्या फांदी वगैरे पडलेले आहेत. तर मंडळी कसा वाटला ब्लॉग तुम्हाला, एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कमेंट करा. तोपर्यंत बाय बाय.